तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गणित अध्यापन पद्धती बीएड सेकंड इयर थर्ड सेम या सत्रासाठी गणित अध्यापन पद्धती कशा प्रकारच्या असतात, काय असतात त्याच्यातली एक पद्धती आपण शिकणार आहोत। तर आजचा आपला विषय आहे तर गणित बीएडच्या मुलांना गणित नवीन असं काहीच शिकवलं जात नाही। फक्त जे ते बीएससी पर्यंत किंवा जे 8, 9, 10 पर्यंत शिकतात तेच कसं शिकवायचं, म्हणजे बीएडचे विद्यार्थी 8, 9, 10 ला भविष्यामध्ये शिकवणारे असतात, शिकवणारे शिक्षक असतात, ते गणित कसं शिकवायचं हे त्यांना शिकायचं असते बीएड मध्ये। तर गणित अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची पद्धती आपण आज शिकणार आहोत। तर त्या पद्धतीचं नाव आहे उद्गामी पद्धती। आता उद्गामी म्हणजे काय, तर या उद्गामी या शब्दाचा सुद्धा आपण अर्थ आपल्याला माहित असायला पाहिजे, आणि तरच आपल्याला समोरची संकल्पना सोपी जाते। कारण कुठल्या गोष्टीचा बेस माहित असणार। उद प्लस गमन, गामी म्हणजेच गमन। गमन म्हणतो त्यानं गमन केलं, इथून गमन केलं, त्याचं आगमन झालं किंवा हे बहिर्गमन झालं, तर हे या शब्दाचा अर्थ उद म्हणजे खाली, गमन म्हणजे जाणे, तर खालून कुठे जाणे, वर जाणे, हे असं हे आता खालून निघाला, वर गेला, ठीक आहे। ते खालून वर जाणे याला उद्गमन अर्थातच उद्गामी पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे। आता म्हणजे हे कसं काय, तर या पद्धतीचा उद्देश असा आहे की अनेक समजा आपल्याला एखादी गोष्ट, एखादं गणित सोडवायचं आहे, आणि फक्त ही गणितातच नाही तर अनेक ठिकाणी सुद्धा या पद्धतीचा वापर केला जातो। ते पण आपण नंतर उदाहरणाने माहित करून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण गणिताचं बघू। तर एखादं गणित सोडवायचं आहे आणि ते गणित आपल्याला लांबलचक वाटतंय, तर त्याच्यासाठी एक शास्त्रज्ञांनी किंवा अशा बऱ्याच जणांनी एक पद्धत शोधून काढली, आणि त्या पद्धतीचा जेव्हा आपण वापर करतो किंवा तो फॉर्म्युला त्या विशिष्ट त्या गणितासारख्या अनेक गणितासाठी जेव्हा आपण तो फॉर्म्युला यूज करतो, तेव्हा ती झाली याची वरची पातळी, म्हणजे खालून वर जाणे। जसं आता इथं एक गणित आहे, इथं दुसरं आहे, इथं तिसरं आहे, आणि हे चारही गणित सारखेच आहेत, पण हे चार गणित आपल्याला सोयीच्या दृष्टिकोनातून वेळेच्या लांबलचक वाटतात, आणि त्याच्यामुळे मग आपण त्यावर विचार केला, शास्त्रज्ञांनी विचार केला, त्यासाठी एक कॉमन अशी पद्धत शोधली, आणि ती पद्धत जेव्हा आपण शोधत विचार करत गेलो, तेव्हा हे इथपर्यंत गेलो। हे झालं, ही झाली उद्गामी पद्धती, म्हणजे खालून वर जाणारी पद्धती आहे, आणि इथं आपल्याला हा फॉर्म्युला सापडला। जसं पहा, आता एक सोपं सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर 3 चा घातांक 5 भागेला 3 चा घातांक 4। आता बीएडच्या विद्यार्थ्यांना माहित आहे हे पद्धती कशा पद्धतीने सोडायची, बीएडच्या विद्यार्थ्यांना माहित आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे किंवा याच्यासारखे अनेक उदाहरणही मी तुम्हाला सांगणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो की तुम्हाला म्हणजे 8व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये घातांक होता, प्रत्येकाला होता, तुम्हाला मला। तर या घातांकामध्ये आपण काय शिकलो, पायासारखा आहे हा पाया, हे पायासारखा आहे ना, तर पायासारखा आणि त्याचा घातांक वेगळा आहे, आणि पायाचा जर भागाकार असेल तर काय होते, वजाबाकी होते, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबू। यानंतर गणित अध्यापन पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती आपण शिकणार आहोत, सोबतच अनेक गणित, इंग्रजी या विषयावर मी जास्त भर देणार आहे, आणि या गणित बीएडच्या याच्या सोबतच स्पर्धा परीक्षेच्या सुद्धा गणितावर आपण चर्चा करणार आहे। तर पाहत राहा। मी माझ्या चॅनलचं नाव बदलवलेलं आहे, आणि माझ्या चॅनलचं नाव मी आम आदमी असं ठेवलेलं आहे, म्हणजे ते सर्च करण्यासाठी सोपंही जाते। बऱ्याच जणांनी म्हटलं होतं की तुमचं चॅनल सर्च होत नाही, तर ठीक आहे, धन्यवाद। आपण आज इथेच थांबूया।